सोडवणाऱ्या तिघांवर धारदार शस्त्रानं वार, दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू. किरकटवाडीतील घटना. मित्राच्या आईला रूम खाली करण्यासाठी मदत म्हणून ते तिघे गेले होते. त्यावेळी तिथं मित्राच्या आईचा एकाबरोबर वाद सुरू होता. त्यांचं भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यानं या तिघा तरुणांवर चाकूनं छातीत, फुफ्फुसांवर वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी प्रदीप उर्फ प्रणव पांडुरंग कुंदाडे, वय वर्ष 19, राहणार मानाजी नगर, नन्हे यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सुनील महादेव चव्हाण, राहणार स्वागत लॉजच्या मागे, किरकटवाडी यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. ही घटना किरकटवाडी इथं 12 एप्रिल रोजी रात्री 11:30 वाजता घडली. श्रेयस ढमाळ आणि समाधान क्षीरसागर यांच्या छातीत आणि फुफ्फुसामध्ये खोलवर जखम झाली असून त्यांच्यावर भारतीय हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार केला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा मित्र रोहित कांबळे यांना फोन करून रात्री सांगितले की त्याची आई किरकटवाडी इथं राहते, तिला रूम शिफ्ट करायचे, सामान हलवण्यासाठी येतोस का, असं कांबळे यांना विचारले. त्यानुसार फिर्यादी प्रदीप, रोहित आणि त्यांचे 2 मित्र श्रेयस ढमाळ, समाधान क्षीरसागर हे 2 गाड्यावरून किरकटवाडी इथं गेले. इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरील रोहित कांबळेच्या आईचा सुनील चव्हाण याच्याबरोबर वाद सुरू होता. तर रोहितच्या आईला 6,000 रुपये मागत होता. तेव्हा ते जिन्यानं इमारतीच्या खाली आले. त्यांनी त्यांच्यातील भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग येऊन सुनील चव्हाण यानं खिशातून धारदार चाकू काढून त्यांना प्रदीप याच्या हातावर, पोटरीवर, पाठीवर वार केले. प्रदीप याच्या हातातून रक्त येत असल्याचं पाहून श्रेयस ढमाळ व समाधान क्षीरसागर हे पुढे आले. चव्हाण यानं दोघांच्या छातीत जोरदार वार केला. यामुळे तिघे जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेतून भारतीय हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले. अधिक चौकशी केली असता याची आई रूम सोडून जात असल्यानं सुनील चव्हाण हा बचत गटाचे 6,000 रुपये दे मग जा असं सांगत होता. त्यावरून भांडणं झाली होती असं सांगण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव तपास करत आहेत.